डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती उत्सव पर्व पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर बाबा साहेब आम्बेडकर उत्सव समिति ने विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया था। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर शहरवासियों का जनसैलाब उमड़ पड़ा। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पगुच्छ अर्पित कर उन्हें अभिवादन किया गया। आज सुबह से ही नागरिकों की भारी भीड़ देखी गई। इस अवसर पर महोत्सव समिति द्वारा 2 दिनों से विभिन्न सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमों के साथ साथ बाइक रैली का भी आयोजन किया गया। इस बाइक रैली के माध्यम से सामाजिक एकता का संदेश दिया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर आज सुबह से ही शहर में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज हिंगणघाट शहरातील आंबेडकर चौकात भरगच्च असे सांस्कृतिक सामाजिक आणि मोठे कार्यक्रम जे आयोजित करण्यात आले आहेत। दृश्यांमध्ये पाहू शकता अनेक कार्यक्रम जे आयोजित करण्यात आले आहेत। तर एकीकडे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा सुद्धा लागल्या आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे लोक जे आहे बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता येत आहेत, पुष्पगुच्छ अर्पण करतात। एकीकडे आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची रेल जे आहे सुरू आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब उत्सव समितीकडून मोठी अशी बाईक रॅली जी आहे आयोजित करण्यात आली आहे। आपण पाहू शकता दृश्यांमध्ये बाईक रॅली जी आहे विविध झेंड्याने आज सजलेली दिसत आहे। तिरंगा झेंडा असो आणि अनेक प्रकारचे विविध प्रकारचे जे झेंडे आहे यावेळेस सजलेले दिसत आहे। आपण बाईक रॅली दरम्यान आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेऊ। काय ताई मला सांगा, आज बाईक रॅली निघली आहे। ताई मला सांगा, बाईक रॅली निघली आहे, बाईक रॅली विशेषता आहे की अनेक विविध झेंडे आहे, काय काय संदेश देणार आहे? समानतेचा संदेश द्यायचा आहे, समानतेचा संदेश द्यायचा आहे। एकूणच ताईचं म्हणणं आहे का समानतेचा संदेश आपण या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आणखी काही नागरिकांना विचारू, या बाईक रॅली आपण बघू शकता दृश्यांमध्ये झेंडे विविध प्रकारचे झेंडे। मला दादा सांगा, आज बाईक रॅली आहे, ह्या बाईक रॅलीच्या दरम्यान आपण कुठला संदेश देणार आहे? विविध झेंडे आहे, विविध समानतेचे झेंडे दिसतात, काय बोलणार? आम्ही हा संदेश देणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय पुरुष होते आणि ते राष्ट्रीय पुरुष तिरंग्यामुळं दिसून येतील, म्हणून आम्ही ते तिरंगे लावलेले। एकूणच जो आहे तिरंग्याचा जो अभिमान किंवा तिरंग्याचा जो स्वाभिमान या बाईक रॅलीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार। आपल्यासोबत माझी जे आहे नगरसेवक सुद्धा आहे। मला सांगा, आज बाईक रॅली आहे, बाईक रॅली दरम्यान विविध झेंडे या बाईक रॅलीमध्ये एकतेचं प्रतीक दिसत आहे, काय बोलणार? आम्हाला फक्त शांतीचा संदेश द्यायचा आहे, बाकी दुसरं काही बोलायचं नाही। एकूणच आपण या अशी भव्य अशी बाईक रॅली इथूनच निघणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीकडून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे। मोठी जे बाईक रॅली आहे, या बाईक रॅली एक समानतेचा संदेश देण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आपण आंबेडकर परिसरातील पुतळ्याजवळ आहोत। मला सांगा, आंबेडकर जयंती भरगच्च असे कार्यक्रम आहे, काय संदेश द्याल आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्त? सुरुवातीला सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम, सत श्री अकाल, जय सेवा। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला जी घटना दिली, त्या घटनेमध्ये या सर्व धर्मांना एकत्रितपणे आणि त्याचबरोबर या देशामध्ये 540 जी राज्य होते, जे संस्थानं होती, त्या सगळ्यांना एकत्र करून या संविधानाने या भारत देशाची निर्मिती केलेली आहे। हे महत्त्वाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून झालेलं आहे, संविधानातून झालेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा राष्ट्र निर्माता असं आम्ही समजतो। मी नाही, या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी असं समजायला पाहिजे की या देशाचे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि या जयंती दिनी मी सर्व नागरिकांना, माझ्या फक्त समाज बांधवांना म्हणणार नाही, मी सर्व नागरिकांना, या देशातल्या सगळ्यांना जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, त्या मूलभूत अधिकाराचं दान जे आम्हाला मिळालेलं आहे, या संविधानाने दिलेलं दान, हे आमच्या झोळीत टाकलेलं आहे। ही झोळी आमची फाटकी ठरू नये। हे मिळालेलं दान तुम्हाला सत्कारणी वापरावं लागेल आणि सत्कारणी वापरण्याचा अर्थ असा आहे की या देशाची लोकशाही मजबूत करणे। आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार या देशाची लोकशाही मजबूत राहील, त्याचा आज खऱ्या अर्थाने आपण
आठवण केली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पाहिजे, संविधानाला अभिवादन केलं पाहिजे आणि आपल्या मूलभूत अधिकारांना शाबूत ठेवलं पाहिजे. एवढंच मी या जयंती दिनी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. एकूणच जे डॉक्टर अनिल जवादे होते यांनी लोकशाही आजच्या दिवशी लोकशाही घट्ट करावी असं या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण जे आहे मार्गदर्शन आणि जो मोलाचा संदेश दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीकडून भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. भव्य अशी जी बाईक रॅली आहे, विविध झेंड्याने सजलेली अशी बाईक रॅली आहे आणि समानतेचा संदेश यामधून देण्यात येणार आहे. आपण काही महिला सुद्धा आहे त्यांच्याशी मला सांगा, आज ही बाईक रॅली भव्य अशी बाईक रॅली काढणे, या बाईक रॅलीतून कुठला संदेश देण्यात येणार? सर्वप्रथम मी समस्त भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 134व्या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आहे. आज आम्ही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2025 याद्वारे आम्ही 12, 13 आणि 14 हे 3 दिवस कार्यक्रम प्रबोधनात्मक आणि एक संदेश देणारे कार्यक्रम. मला सांगा, ही बाईक रॅली काढण्यात आहे, ह्या बाईक रॅलीतून कुठला संदेश देणार? आम्ही या बाईक रॅलीतून एकसंगता आणि जे एकजूट आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने जे काही कार्य केलेले आहे ते कुठेतरी या नवयुवकाला प्रेरित करणारं असं आहे. या बाईक रॅलीतून आम्ही विशिष्ट एकजुटतेचा संदेश देऊ इच्छितो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे का एकजुटता किती महत्त्वाची आहे आणि म्हणून या बाईक रॅलीमध्ये एक अभिवादन सुद्धा आम्ही या बाईक रॅलीतून करतो आहे. धन्यवाद. एकूणच बाईक रॅलीमधून एकतेचा जो संदेश याच बाईक रॅलीमधून देण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता दृश्यांमध्ये बाईक रॅली जे आहे, विविध झेंडे असो, एकतेचे समानतेचे झेंडे जे आहे या बाईक रॅलीमध्ये आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळू शकते. मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे झेंडे जे आहे या बाईक रॅलीमध्ये जे आहे बाईकस्वार जे काही आहे त्यांनी लावलेले आहे. यामुळे एक जो आहे एकतेचा संदेश या बाईक रॅलीमधून देण्यात येत आहे असंच म्हणावं लागेल. INBCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.